कुरकुरीत, खमंग, झणझणीत असा चिवडा एकदम पटकन होणारा आणि घरच्या घरी. आता पावसाळा चालू झालेला आहे, असं कुरकुरीत आणि खमंग काहीतरी खावंसं वाटतं. नमस्कार यूट्यूब फॅमिली. मका पोह्याचा चिवडा बनवायचा आहे. त्यासाठी मका पोहे 1 किलो घेतलेले आहेत. चिवडा बनवण्यासाठी साहित्य पहा. 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत या वाटीने, 1 वाटी काजू, 1 वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी पिठी साखर, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, 1 चमचा जिरे पावडर, हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, 2 चमचे काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट 2 चमचे. पोहे व्यवस्थित बनवून घेतले, चाळणीने चाळून. पोहे तळून घ्यायचे. तेल गरम झाले. पोहे तळल्यानंतर चाळणीमध्ये टाकायचे. 1 पेपर मी टाकून घेतलेला आहे, जास्त तेल नाही. थोडे थोडे टाकून तळून घ्यायचे आहेत. छान असे तळून घ्यायचे. सगळे पोहे असेच तळून घ्यायचे आहेत. पोहे तळायचे झालेले आहेत. पेपरवरतीच टाकायचे. पेपरवरती टाकल्यानंतर जास्त तेलकट होत नाही. त्यासाठी मी पेपरवरतीच टाकलेले आहेत. छान तळलेले आहेत. तळल्यानंतर पेपरवरती पोहे टाकले ना, तेल राहत नाही. तेल शिल्लक आहे, याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे छान असे खरपूस भाजायचे आहेत. खरपूस असे शेंगदाणे भाजलेले आहेत, काढायचे. तळल्यानंतर पोह्यावरतीच टाकायचे आहेत. तळायचे झालेले आहेत शेंगदाणे. काजू भाजून घ्यायचे. तळून घ्यायचे आहेत काजू. खरपूस असे भाजून घ्यायचे. भाजलेले आहेत काजू, काढायचे आहेत. काजू पण टाकायचे आहेत. कढीपत्ता, कढीपत्ता पण छान तळलेला आहे. कढीपत्ता पण टाकायचा आहे. मिरची, मिरची पण छान तळून घ्यायची. मिरची पण तळली आहे, काढायचे. मिरची पण टाकायचे. पूर्ण एकत्र बनवून घ्यायचे.
एकत्र बनवला आहे. मसाला तयार करायचा आहे. लाल तिखट, जिरे पावडर, पिठी साखर, काळं मीठ, मीठ टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचं हे. चाट मसाला टाकायचा आहे 1 चमचा. एकत्र बनवून घ्यायचंय. मसाला तयार झालेला आहे. मसाला टाकायचा आहे. मसाला टाकला, एकत्र बनवून घ्यायचा आहे. मसाले पूर्ण लावून घ्यायचे आहेत. मसाला पूर्ण मका पोह्याला लावून घेतलेला आहे. छान झालेला आहे चिवडा. तयार झालेला आहे चिवडा. कुरकुरीत, खमंग, झणझणीत असा चिवडा तयार झालेला आहे. कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारा खूप छान चिवडा आहे. कुरकुरीत असा झालेला आहे.